नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य सेवक या पदासाठी अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, खालीलपैकी कोणता वायू हवेपेक्षा या ठिकाणी हलका असतो? बघा, खालीलपैकी कोणता वायू हवेपेक्षा या ठिकाणी हलका असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील, हायड्रोजन हा वायू हवेपेक्षा तो हलका असतो। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, खालीलपैकी कोणत्या ग्रंथीच्या माध्यमामधून मानवी शरीराचे तापमान समतोल राखण्यात येते? बघा, खालीलपैकी कोणत्या ग्रंथीच्या माध्यमामधून मानवी शरीराचे तापमान समतोल राखण्यात येते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील, हायपोथॅलेमस या ग्रंथीच्या माध्यमामधून मानवी शरीराचे तापमान हे समतोल राखण्यास मदत होते। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, पेनिसिलियमचा शोध खालीलपैकी कोणी लावला? पेनिसिलियम यांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक सी राहील, डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलियमचा शोध हा लावला होता। प्रश्न क्रमांक चौथा बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गुणसूत्रांची बँक आहे? बघा, खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी गुणसूत्रांची बँक आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील, चेन्नई या ठिकाणी गुणसूत्रांची बँक आहे। प्रश्न क्रमांक पाचवा बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? बघा, खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील, वर्धा या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक सहावा बघा, रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होणे हे पुढीलपैकी कोणत्या रोगाचं लक्षण आहे? बघा, रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होणे हे पुढीलपैकी कोणत्या रोगाचं लक्षण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील, रक्तामधील तांबड्या पेशींचा नाश होणे हे क्षयरोगाचे ते लक्षण आहे। प्रश्न क्रमांक सातवा बघा, पोलिओ प्रतिबंधात्मक लस खालीलपैकी कोणी शोधून काढली? पोलिओ प्रतिबंधात्मक लस खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली होती? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील, डॉक्टर साल्क जोनास यांनी पोलिओची प्रतिबंधात्मक लस शोधून काढली होती। प्रश्न क्रमांक आठवा बघा, मानवी शरीरामध्ये लहान आतड्याची लांबी खालीलपैकी किती मीटर असते? बघा, मानवी शरीरामध्ये लहान आतड्याची लांबी खालीलपैकी किती मीटर असते? बघा, 1 ते 2 मीटर विद्यार्थी मित्रांनो लहान आतड्याची लांबी असते। प्रश्न क्रमांक नववा बघा, आधुनिक परिचारिकेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? आधुनिक परिचारिकेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील। बघा, ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी बघा, आधुनिक परिचारिकांना जनक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 10 बघा, पुढीलपैकी कोणता रक्तगट या ठिकाणी सर्वयोगी दाता म्हणून ओळखला जातो? बघा, खालीलपैकी कोणता रक्तगट विद्यार्थी मित्रांनो सर्वयोगी दाता म्हणून ओळखला जातो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए राहील, ओ रक्तगट विद्यार्थी मित्रांनो सर्वयोगी दाता म्हणून तो ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 11 बघा, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे? आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे? बघा, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग म्हणजे गलगंड हा रोग विद्यार्थी मित्रांनो आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार उंदरामुळे होतो? बघा, खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार उंदरामुळे होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील, प्लेग या बघा प्लेगचा विद्यार्थी मित्रांनो प्लेग या रोगाचा प्रसार उंदरामुळे तो होत असतो। प्रश्न क्रमांक 13 बघा, राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील, दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय आयुर्वेदिक विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात? राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात? 28 फेब्रुवारी या दिवशी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक लोकसंख्या दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? जागतिक लोकसंख्या दिन
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बघा बी राहील 11 जुलै या दिवशी बघा जागतिक लोकसंख्या दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांच्या एकूण जोड्या खालीलपैकी किती असतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांच्या एकूण जोड्या बघा 23 या ठिकाणी गुणसूत्रांच्या जोड्या असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी शरीरामध्ये बघा स्नायू मांसपेशींच्या जोड्या खालीलपैकी किती असतात? मानवी शरीरामध्ये बघा स्नायू मांसपेशींच्या जोड्या खालीलपैकी किती असतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील विद्यार्थी मित्रांनो 250 एवढ्या स्नायू मांसपेशीच्या जोड्या असतात। प्रश्न क्रमांक 18 बघा पोलिओ बघा पोलिओ शरीराच्या पुढीलपैकी कोणत्या भागाला इजा करतो? पोलिओ हा रोग मानवी शरीरामध्ये पुढीलपैकी कोणत्या भागाला इजा करतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील पोलिओ हा मज्जासंस्थेवर तो परिणाम करीत असतो। प्रश्न क्रमांक 19 बघा मानवी त्वचेशी संबंधित असलेले रोग पुढीलपैकी कोणत्या? मानवी त्वचेशी संबंधित असलेले रोग पुढीलपैकी कोणते आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील विद्यार्थी मित्रांनो खरूज आणि एक्झिमा हे दोन्ही रोग बघा मानवी त्वचेशी संबंधित असलेले ते रोग आहेत। प्रश्न क्रमांक 20 बघा रक्तपेशी पुढीलपैकी किती प्रकारच्या असतात? रक्तपेशी खालीलपैकी किती प्रकारच्या असतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील रक्तपेशी हा 3 प्रकारच्या असतात। प्रश्न क्रमांक 21 बघा कोवळ्या उन्हामध्ये पुढीलपैकी कोणते जीवनसत्व मिळते? बघा कोवळ्या उन्हामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व मिळते? विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी राहील बघा कोवळ्या उन्हामध्ये ड जीवनसत्व हे मिळत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी शरीरामध्ये सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती असते? मानवी शरीरामध्ये सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील यकृत ही ग्रंथी मानवी शरीरामध्ये सर्वात मोठी ती ग्रंथी असते। प्रश्न क्रमांक 23 बघा थुंकीतून रक्त पडणे हे पुढीलपैकी कोणत्या रोगाचं लक्षण आहे? बघा थुंकीमधून रक्त पडणे हे पुढीलपैकी कोणत्या रोगाचं लक्षण आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी राहील ते क्षयरोगाचं ते लक्षण आहे। प्रश्न क्रमांक 24 उंदीरामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? बघा उंदरामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो? तर प्लेग विद्यार्थी मित्रांनो उंदरामुळे तो होणारा रोग आहे। प्रश्न क्रमांक 25 बघा कुत्रा चावल्यावर पुढीलपैकी बघा कुत्रा चावल्यावर घेणाऱ्या लसीचा शोध पुढीलपैकी कोणी लावला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बी राहील लुईस पाश्चर यांनी बघा कुत्रा चावल्यानंतर घेणाऱ्या लसीचा शोध त्यांनी लावला होता। प्रश्न क्रमांक 26 बघा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी वांझपणा येतो? बघा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी वांझपणा येतो? विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा डी राहील ई जीवनसत्वाच्या अभावी विद्यार्थी मित्रांनो वांझपणा येतो। प्रश्न क्रमांक 27 बघा कुष्ठरोगाचे जंतू पुढीलपैकी कोणी शोधून काढले? बघा कुष्ठरोगाचे जंतू पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले होते? बघा रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने बघा कुष्ठरोगाचे जंतू हे शोधून काढले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व असते? बघा खालीलपैकी कोणत्या एका फळामध्ये क जीवनसत्व असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी राहील करवंद या फळामध्ये क जीवनसत्व हे अधिक प्रमाणामध्ये असते। प्रश्न क्रमांक 29 बघा मानवी हृदयाचे दर मिनिटाला खालीलपैकी किती स्पंदने होतात? मानवी हृदयाचे दर मिनिटाला खालीलपैकी किती स्पंदने होतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील एकूण 72 स्पंदने हे होत असतात। प्रश्न क्रमांक 30 बघा मूत्रसंस्थेचे एकूण किती भाग आहेत? बघा मूत्रसंस्थेचे एकूण किती भाग आहेत? बघा मूत्रसंस्थे विद्यार्थी मित्रांनो एकूण या ठिकाणी बघा 2 भाग आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा उडनपरी या नावाने प्रसिद्ध असलेली महिला खेळाडू खालीलपैकी कोण आहे? उडनपरी बघा या नावाने प्रसिद्ध असलेली महिला खेळाडू खालीलपैकी कोणती खेळाडू आहे? बघा पी.टी. उषा यांना विद्यार्थी मित्रांनो उडनपरी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आगा खान हा कप पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित? आगा खान हा कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील आगा खान हा कप हॉकी या खेळाशी तो संबंधित आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 2014 मध्ये विश्वचषक फुटबॉलमध्ये गोल्डन बूट खालीलपैकी कोणत्या खेळाडूला प्राप्त झाला होता? बघा गोल्डन बूट बघा विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील लिओनेल मेसी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तळे या शब्दाचं वचन बदलून येणारे रूप या ठिकाणी आपल्याला ओळखायचे बघा तळे या शब्दाचं वचन बदलून येणारं रूप पुढीलपैकी कोणतं आहे?
बघा तळेचं बघा तळी या ठिकाणी आपलं या ठिकाणी योग्य वचन बदलून शब्द होईल. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अनेक वचन शब्द या ठिकाणी ओळखायचा. बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी अनेक वचन शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. डबे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अनेक वचन असलेला तो शब्द राहील. प्रश्न क्रमांक बघा 90 बघा खालील शब्दापैकी एक वचनी शब्द कोणता असेल. खालील शब्दापैकी या ठिकाणी एक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो जरा या ठिकाणी एक वचनी असलेला तो शब्द राहील. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा बेडूक या शब्दासह स्त्रीलिंगी शब्द पुढीलपैकी कोणता आहे. बघा बेडूक या शब्दासह स्त्रीलिंगी शब्द पुढीलपैकी कोणता आहे. तर बेडकी या ठिकाणी योग्य स्त्रीलिंगी शब्द असलेला तो पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पैसा आला की माणुसकी संपलीच हे बघा कोणत्या प्रकारचं वाक्य. पैसा आला की माणुसकी संपलीच हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी राहील परिणामबोधक या प्रकारचं ते वाक्य आहे. क्रमांक पुढचा बघा खालील 4 शब्दापैकी विशेषण नसलेले शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखा. खालील शब्दापैकी बघा 4 शब्दापैकी विशेषण नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता आहे. तर मन या ठिकाणी विशेषण नसलेला तो शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 50 या शब्दाची आपल्याला जात ओळखायची. 50 या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. बघा विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा आपण हा शब्द कोणत्या प्रकारचा तो शब्द आहे. बघा आपण हा शब्द कोणत्या प्रकारचा तो शब्द आहे. बघा या ठिकाणी सर्वनाम या प्रकारचा तो शब्द आहे. बघा आपण किंवा आलात अधोरेखित शब्द बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये येतो. बघा द्वितीय बघा पुरुष या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा मी स्वतः त्याला पाहिले. बघा स्वतः या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे तर ते पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं सर्वनाम. बघा स्वतः बघा आत्मवाचक या प्रकारचं ते सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वनामाचे मुख्य प्रकार एकूण किती पडतात. सर्वनामाचे मुख्य प्रकार बघा एकूण 6 या ठिकाणी सर्वनामाचे मुख्य प्रकार पडतात. बघा श्रीमंत या शब्दापासून खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भाववाचक शब्द तयार होतो. बघा श्रीमंत या शब्दापासून खालीलपैकी कोणता भाववाचक या ठिकाणी शब्द तयार होतो. श्रीमंत या ठिकाणी भाववाचक या ठिकाणी शब्द तयार होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील मालिकेमध्ये चुकीचा अंक या ठिकाणी आपल्याला ओळखायचा. बघा या ठिकाणी 4, 9, 16, 25, 34, 49, 64 या ठिकाणी बघा या मालिकेमध्ये चुकीचा अंक खालीलपैकी कोणता असेल. बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील 34 या ठिकाणी या मालिकेमधला चुकीचा अंक राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा शब्दाच्या 8 प्रकारापैकी नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे या प्रकारांना पुढीलपैकी काय म्हणतात. बघा यांना काय म्हणतात तर यांना विकारी यांना बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी जो कालावधी किंवा वेळ लागतो त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात. बघा त्यांना काय म्हणतात. त्यांना स्वर असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक मात्र वृत्तामध्ये सगळ्या चरणामध्ये बघा मात्रा सारख्या असतील तर त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात. तर त्यांना समजाती असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघा अगदी पूर्वीपासून राहणारे शब्दसमूहाबद्दल या ठिकाणी योग्य शब्द आपल्याला सांगायचे. अगदी पूर्वीपासून राहणारे शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. अगदी पूर्वीपासून राहणारे बघा आदिवासी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.